श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीगुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणता. अश्वत्थादी अनेक पवित्र मूळ असताना श्रीगुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती? सिद्ध म्हणाला, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट पाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली, तेव्हा कुठे दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला, औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मन कामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंत पटफल प्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्या आदितीचे महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सानिध्य नित्य वास करू. श्रीगुरु नृसिंह मंत्राचा जप नित्य करत असत. या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्रीगुरु औदुंबरांखाली वास करत असत. अमरेश्वरास सनिध 64 योगिनींचा वास होता. त्या रोजी दुपारी श्रीरूपाने श्रीगुरूंच्या दर्शनास येत त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्रीगुरु परत औदुंबरापाशी येत. एकदा एक नावाडी शेताची राखण करत होता. योगिनी श्रीगुरूंसमवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्रीगुरु त्यातून एकटेच बाहेर पडले. हे सर्व पाहून नावाड्याला मोठे नवल वाटले. त्यालाही श्रीगुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नाकाची सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. तेवढ्यात श्रीगुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, मी सहज भावनाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. आपल्यावर माझी कृपादृष्टी राहो हीच प्रार्थना आहे. त्याचे निष्कपट भाव पाहून श्रीगुरू म्हणाले, नाविका, तू येथे आलास, येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्रीगुरू त्याला घेऊन संगमावर आले. त्याचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे गेला. मार्गामध्ये त्याला गुप्तधन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करत. एके दिवशी नावाडी श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, हीन जातीचा आहे. मला या गोष्टीचा कसा लाभ होणार? ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला. ते म्हणाले, अरे कृष्णा, पंचगंगेचे संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थच आहे. अमरेश्वरांचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. त्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही. त्यांनी या तीर्थस्थळांची यात्रा करावी. पण तुला ते क्षेत्रे प्रत्यक्ष पाहायचे आहे ना? चल मग माझ्याबरोबर. श्रीगुरूंनी नावाड्याला व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसवले व आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथे संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशीस आले. तेथे गंगे स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्रीगुरू त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिक अर्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांचे सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतील. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती, अमावस्या आणि व्यतिपादादी पौवर्णिक काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्य फळ लाभेल. श्रीगुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले व ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. येथे अध्याय क्रमांक 19 संपतो. पुढील अध्याय क्रमांक 20 आपण ब्राह्मणीची बाधा दूर केल्याची गोष्ट पाहणार आहोत.